शाळेच्या डब्याच्या आणखीन एका भागामध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचे पॅनकेक. जे बनवायला तुम्हाला सांगू फक्त 10 मिनिटच लागतात आणि इतके स्वादिष्ट तयार होतात ना, खरंच. आणि कोणतेही फॅन्सी याला साहित्य लागत नाहीत. जे घरामध्ये आहेत त्याच साहित्यांपासून हा केक तयार होतो. बनवायला सुद्धा खूप सोपा आहे आणि घाईच्या वेळेस सुद्धा बनणार आहे. 15-3 आठवड्यातून एखाद्या वेळेस असे पदार्थ द्यायला काहीच हरकत नाही. चला, कसं बनवायचं ते पाहूयात. तर यासाठी आपल्याला एक चाळण लागणार आहे. यामध्ये मी 1 कप भरून घेतलेला आहे मैदा, तितकंच गव्हाचं पीठ, एखाद्या वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करू शकता आणि तितकंच लागणार आहे पिठी साखर. तीनही आपल्याला साहित्य एकाच प्रमाणामध्ये हवे आहेत. यासोबतच मिल्क पावडर लागणार आहे. जे ₹10चं पाऊच असतं ना, तेच मी इथं घेतलेलं आहे. हे जर यामध्ये घातलं तर चव छान येते, पण अगदीच नसेल, नाही मिळालं, नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे. आता यासोबतच आपल्याला सोडा यामध्ये घालायचा आहे. साधारण पाव चमचा इथे मी सोडा घातला. हे सगळं साहित्य आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे. हे चाळून घेणं खूप गरजेचं आहे. यामुळे जो पॅनकेक आहे तो थोडासा फ्लफी, मऊसूद आणि छान जाळीदार होतो. ही जी तयारी आहे साहित्याची जुळवाजुळव किंवा मग पूर्ण साहित्य चाळून घेणं, हे तुम्ही रात्रीच करून ठेवलत ना तरीसुद्धा चालणार आहे. घाईच्या वेळेस अगदी पटकन मग पॅनकेक तयार होतात. आता अगदीच सोपं आहे. सगळं साहित्य असं मस्त चाळून झालं, की यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. दूध किती घालायचं? गव्हाचं पीठ आणि मैदा जेवढा घेतला होता ना, तेवढंच आपल्याला दूध लागणार आहे. 1 वाटी भरून आपण मैदा घेतला होता, 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं होतं, तर 2 वाटी भरून आपल्याला इथे दूध लागणार आहे. कदाचित 1-2 चमचे इकडे-तिकडे होऊ शकतं. सगळं दूध आपल्याला एकदम यामध्ये घालायचं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे दूध अजिबात गरम नको. रूम टेम्परेचरचं किंवा हलकंसं थंड चालेल, पण गरम अजिबात चालणार नाही. आता हे थोडं-थोडं करत दूध यामध्ये घालूयात आणि छान असं हे मिक्स करून घेऊ. अजिबात यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. एकदम जर दूध घातलत ना, तर अंदाजसुद्धा येत नाही आणि कदाचित कधी-कधी खूप जास्त पातळसुद्धा हे बॅटर होऊ शकतं. आपल्याला पातळ करायचं नाही आहे, एक सारखी अशी कन्सिस्टन्सी याला हवी आहे. त्याचं मस्त असं बॅटर इथं आपलं तयार झालेलं आहे आणि हे तयार झालेलं बॅटरचं कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते. तशीच चांगली फ्लोईंग असायला हवी. तव्यामध्ये हे बॅटर घातल्यानंतर आपोआप ते पसरायला हवं. असं थोडंसं पातळ असायला हवं. रिबन कन्सिस्टन्सी म्हणतात ना, त्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्राच. दूध किती लागलं हे जर पाहिलं तर 1-2 चमचे शिल्लकच आहे. आता जो मैदा मी इथे वापरला याऐवजी जर तुम्ही पूर्णपणे गव्हाचं पीठ वापरलं ना, तरीसुद्धा चालणार आहे. मग मात्र हे दूधसुद्धा तुम्हाला तिथे लागेल. आता इथे गॅसची फ्लेम मी चालू केली आणि एक नॉनस्टिक तवा आपल्याला घ्यायचा आहे किंवा पॅन तुम्ही घेऊ शकता. अगदी सुरुवातीपासूनच हा पॅन आपल्याला लो फ्लेमवरती ठेवायचा आहे. अगदी 2-3 थेंब तेल घातलं आणि ते तेलसुद्धा आपल्याला पुसून घ्यायचं आहे. खूप तेलाची गरज पडणार नाही. एखादी वाटी किंवा असं मेजरिंग कप तुम्ही सेट करून घेतलत ना, की मग सगळे जे केक आहेत, पॅनकेक आहेत, ते एकसारखे एका आकाराचे बनतील. लक्षात घ्या गॅसची फ्लेम लोच आहे. लो फ्लेमवरती बरोबर मोजून मी हे बॅटर घातलेलं आहे. बॅटर अजिबात पसरवायचं नाही किंवा पॅनसुद्धा हलवायचं नाही. बॅटर आपोआप पसरलंच जातं. आपोआप त्याला जाळीसुद्धा येते. बॅटर पसरलं गेलं की लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. साधारण फक्त अर्धा मिनिटांसाठी. खूप वेळ अजिबात झाकण ठेवायचं नाही. असं वरचं जे आवरण आहे ते थोडंसं कोरडं वाटायला लागलं. मस्त यावरती जाळीसुद्धा सुटली आहे आणि छान हा केक असा फ्लफीसुद्धा वाटतोय. आता खालच्या साईडने मोकळा करून पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊ आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग आलेला आहे. एकसारखा रंग आलाय. हे पॅनकेक मंद आचेवरतीच भाजावे लागतात. अजिबात यांना हाय फ्लेम चालत नाही. नाहीतर पटकन असे डार्क रंग आणि आतमधून कच्चे राहू शकतात. म्हणूनच लो फ्लेमवरती छान असे दोन्ही बाजूनी मी भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता. मस्त असे फ्लफी असे पॅनकेक इथे तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने दुसरा पॅनकेकसुद्धा मी घालून घेतलाय. प्रत्येक पॅनकेक घालण्याआधी प्रत्येक वेळेस तेल लावण्याचीच गरज आहे असं नाही. सुरुवातीला एकदा आपण लावलं ना तेवढंच पुरेसं होतं. नंतर अजिबात तेल लावायची गरज नाही. पण मात्र पॅनकेकसाठी तवा हा नॉनस्टिकचाच असावा लागतो. तयार केलेल्या या मिश्रणामध्ये 7 ते 8 मध्यम आकाराचे पॅनकेक इथे तयार झालेले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त फ्लफी, जाळीदार आणि मस्त रंगसुद्धा आलेला आहे. आणि तुम्हाला खरं सांगू शूट करून सगळं करून मला 10 मिनिटसुद्धा लागलेले नाहीत. म्हणजे 10 मिनिटाच्या आतमध्येच आपला डब्बासुद्धा तयार होणार आहे. आवडीप्रमाणे यावरती तुम्ही मध लावून घेऊ शकता किंवा इथे मी पीनट बटर लावून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावरती काहीही लावून घेतलं तरीसुद्धा चालेल. किंवा असेच जरी खाल्लेत ना तरी आपण यामध्ये पिठी साखर घातली आहे. गोडवा यामध्ये आहेच. असंच खाल्लं तरी मस्तच लागतो. आवड आपल्या मुलांप्रमाणे तुम्ही देऊ शकता.
आणि आता कट केल्यानंतर तुम्हाला दाखवते की किती हा मऊसूत, जाळीदार आणि फ्लफी झालाय. मस्त असे पॅनकेक बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत. नक्की ट्राय करून पहा आणि मुलांना नक्की खाऊ घाला. तर आशा करते आणखीन एक डब्याचा प्रकार तुम्हाला आवडला असेल. रेसिपी आवडली, आजचा हा डबा तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.